तर उत्तर महाराष्ट्रातील मतदानाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, सध्या उत्तर महाराष्ट्रातील सर्व मतदान केंद्रांवर नेमकी तयारी कशी चालली आणि कुठल्या मोठमोठ्या फाईट्स यावेळी असणार आहेत? श्रुती, उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 47 जागा आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उत्तर महाराष्ट्राची भूमिका यंदाच्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची राहणार आहे, कारण बरीच राजकीय उलथापालथ झाली। त्यानंतर महायुतीकडे सध्या वर्चस्व सध्याच्या विद्यमान आमदारांचा दिसतोय, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ 2 जागा ह्या महायुतीला मिळालेल्या होत्या, उर्वरित 6 जागा ह्या महाविकास आघाडीला मिळालेल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पार पडते। आपण बघतोय मतदान कर्मचारी हे सर्वजण आता आपापल्या कामावर रुजू झालेले आहेत। नुकतंच इथे मॉकपोल घेण्यात आलेलं होतं, जे मशीन आहे ते सील करण्यात आलेले आहेत आणि जे कर्मचारी आहेत ते आता मतदान प्रक्रिया सुरू होण्याची वाट बघतायत। बरोबर 7 वाजता मतदानाची प्रक्रिया ही सुरू होणार आहे। तत्पूर्वी जे उर्वरित कामं होती, जी तयारी होती ती तयारी पूर्ण झालेली आहे। आपण आता येवला विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत। येवला विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। जरांगे पाटील 3 दिवसापूर्वीच येवला विधानसभा मतदारसंघामध्ये येऊन गेलेले होते, त्यामुळे त्यांची भूमिका या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे। त्यासह एकूण 8 मंत्री या निवडणुकीमध्ये आपलं राजकीय भवितव्य आजमावत आहेत। त्यामध्ये गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, दादा भुसे आहेत, असे महत्त्वाचे मंत्री आपली राजकीय त्यांचं अस्तित्व या निवडणुकीमध्ये पणाला लागलेले आहे। त्याचबरोबर काही मतदारसंघ असे आहेत ज्या मतदारसंघामध्ये बंडखोरी झालेली आहे। त्यामध्ये सर्वाधिक सर्वांचं लक्ष जे असेल ते नांदगाव विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण समीर भुजबळ यांच्या विरुद्ध सुहास कांदे असा थेट सामना देखील इथे बघायला मिळतोय। त्यामुळे एकूणच 47 जागांपैकी महायुतीच्या पारड्यामध्ये किती जागा जातात, महाविकास आघाडीला किती जागा मिळतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि ही निवडणूक काही प्रमाणामध्ये वोट जिहाडच्या दृष्टीने देखील नाशिकच्या काही मतदारसंघांमध्ये वातावरण तिथे बघायला मिळालेलं होतं। विकासाचे मुद्दे आहेत, कांद्याचा प्रश्न आहे, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या भोवती ही निवडणूक लढली गेलेली आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात म्हणजे 7 वाजता प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा बघायला मिळतील। जेवढं जास्त मतदान होईल तो फायदा नेमका कोणाला हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद मुकुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।